नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकत्याच लॉन्च झालेल्या भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोटीचे नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी बाराकुडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बाराकुडा असं या ठिकाणी भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोटीचं नाव आहे. क्लिअर? या ठिकाणी पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए चिराग शेट्टी आणि पर्याय क्रमांक बी सात्विक साईराज रंकी रेड्डी या दोघांना या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. काही विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थोडंसं कन्फ्युजन होत आहे. काही विद्यार्थी काय म्हणतात की सर तुमचे जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत हे थोडेसे लेट येतात किंवा थोडेसे या ठिकाणी उशिरा येतात. कधीही लक्षात ठेवा, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही युट्यूबवरती करंट अफेअर्स पर्टिक्युलरली या सब्जेक्टचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही एकाच यूट्यूब चॅनलला एकाच शिक्षकाला फॉलो करा आणि ते जे काही तुम्ही फॉलो करता त्या चॅनलचे जे काही तुम्ही नोट्स बनवता ते कंटिन्युअसली 2 महिने 3 महिने 6 महिने 8 महिने असे नोट्स बनवा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला कुठला प्रश्न जुना कुठला प्रश्न नवीन याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. या ठिकाणी आजकालचे विद्यार्थी काय करतात, कधी याचं चॅनल फॉलो करतात कधी त्याचं चॅनल फॉलो करतात. काही काही तर असे करतात एकाच दिवशी 3-3 चॅनलचे करंट अफेअर्स पाहतात. मग ऑब्व्हियसली त्यांना काय वाटणार आहे, कुणाचा प्रश्न पुढे येतोय कुणाचा प्रश्न मागे येतोय असं त्यांना होत राहणार. बरोबर? त्याच्यामुळे करंट अफेअर्सला खूप जास्त वेळ द्यायची गरज नाही. दररोजचा जास्तीत जास्त 20 मिनिट ते 30 मिनिट द्या. एकाच चॅनलला फॉलो करा, नोट्स बनवा आणि करंट अफेअर्स हे प्रामुख्याने वर्षभराचे किंवा 2 वर्षाचे विचारले जातात. तर याच्याबद्दल तुम्ही कसलीच काळजी करू नका की प्रश्न लेट होतो, प्रश्न उशिरा येतो किंवा लवकर येतो. बिलकुल नाही. तुम्ही कंटिन्युअसली 3 महिने 6 महिने चॅनल फॉलो करा, नोट्स बनवा. त्याच्यातीलच सर्व प्रश्न तुम्हाला एक्झामला बघायला भेटणार आहेत. ठीक आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? क्रीडा स्पर्धेबद्दल आहे. तर लगेच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांवरती आपण चर्चा करूया. जसं की 2023 मध्ये झालेली पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप आणि 2023 मध्ये झालेली महिला हॉकी ज्युनियर आशिया कप दोन्ही स्पर्धा आपल्या पॅरा भारताने जिंकलेल्या आहेत. फिफा अंडर 20 विश्वचषक 2023 उरुग्वेने जिंकलेला आहे. इंटर कॉन्टिनेंटल कप 2023 भारताने जिंकलेला आहे. महिला आशिया कप 2023 भारताने जिंकलेला आहे. 13वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि 13वी ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धा मध्य प्रदेशने जिंकलेल्या आहेत. फुटबॉलचे जे काही लीग कप आहे 2023 हे जिंकलेलं आहे इंटर मियामीने. पुरुष हॉकी 5S विश्वचषक आणि महिला हॉकी 5S विश्वचषक या दोन्ही स्पर्धा भारताने जिंकलेल्या आहेत आणि दुरंत कप 2023 मोहन बागान सुपर जायंट या टीमने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवू शकता. कोणत्या भारतीयाला भूतान या देशाचा प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पूनम खेत्रपाल सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पूनम खेत्रपाल सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भूतान देशातील प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कशासाठी, काय काम केले त्यांनी? तर भूतानमधील सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना जे काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण, अकादमीमध्ये जीवन गौरव पुरस्कार नजमा अख्तर, डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा, राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार देबाशिष भट्टाचार्य, शिक्षणासाठी वाईज पुरस्कार सफीना हुसेन, राष्ट्रीय तानसेन सन्मान पंडित गणपती भट्ट, मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी, 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती,
कर्मवीर चक्र पदक 2023, डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार अली अबू आणि डॅनियल बॅरेन बोई आणि भूतान प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल पूनम खेत्रपाल सिंग. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 कोणत्या विद्यापीठाला मिळालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं 2 प्रकारे मी तुम्हाला उत्तर देतो. एक तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परंतु प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कोणी जिंकलेली आहे ट्रॉफी, कोणत्या विद्यापीठाला ही ट्रॉफी मिळालेली आहे, तेव्हा उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए गुरु नानक देव विद्यापीठ जे की अमृतसर या ठिकाणी आहे, त्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद जे काही ट्रॉफी आहे, अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे. 1 नंबर या युनिव्हर्सिटीचा आलेला आहे. 2 नंबरला युनिव्हर्सिटी आलेली आहे लवली व्यावसायिक विद्यापीठ पंजाब आणि 3 नंबरला युनिव्हर्सिटी आलेली आहे कुरुक्षेत्र विद्यापीठ जे की कुरुक्षेत्रामध्ये आहे. या टॉप 3 विद्यापीठे आहेत, त्याच्यामध्ये अव्वल आलेल्या विद्यापीठाला ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हा पुरस्कार अबुल कलाम आझाद यांच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे, ज्यांना सामान्यतः मौलाना आझाद म्हणून संबोधले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते आणि स्वतंत्र भारतातील पहिले शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ही एक रोलिंग ट्रॉफी आहे जी मागील वर्षामध्ये खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि विद्यापीठातील स्पर्धात्मक खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या विद्यापीठाला प्रदान करण्यात येत असते. तर या ट्रॉफीचं नाव आहे, अवॉर्डचं नाव आहे मौलाना अबुल कलाम आझाद अवॉर्ड, जी यावर्षी देण्यात आलेली आहे गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर या विद्यापीठाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. नीती आयोगाच्या कृषी विपणन सुधारणा क्रमवारीमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 1 नंबरला आहे आंध्र प्रदेश आणि 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर नीती आयोगाच्या कृषी विपणन सुधारणा क्रमवारीमध्ये आंध्र प्रदेश या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. शेतकऱ्याला त्याच्या मालाची किफायतशीर किमतीमध्ये विक्री करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विपणन सुधारणा क्रमवारी अखंड आंतरराष्ट्रीय व्यापार ही योजना कृषी उत्पादनांच्या ई व्यापारासाठी राज्यांच्या प्रयत्नांवरती आधारित आहे. तर अशा प्रकारे कृषी विपणन सुधारणा क्रमवारीमध्ये नीती आयोगाचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे आंध्र प्रदेश या राज्याने. मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काही नीती आयोग आहे या नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे? नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? नीती आयोगाचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत? या तिन्ही गोष्टीची उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. तोपर्यंत आपण काय करूया, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या काही राज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की चिराग योजना आहे हरियाणाची, जिव्हाळा योजना आहे महाराष्ट्राची, हर घर गंगाजल योजना आहे बिहारची, पंख अभियान आणि लाडली बहना योजना आहे मध्य प्रदेशमधील, एक जिल्हा एक क्रीडा योजना आहे उत्तर प्रदेशमध्ये, नाश्ता योजना आहे तमिळनाडूमध्ये, महिला निधी कर्ज योजना आहे राजस्थानमध्ये, नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे महाराष्ट्रामध्ये, काजू फळ विकास योजना आणि लेक लाडकी योजना आहे महाराष्ट्रामधील, लक्ष्मी भंडार योजना आहे पश्चिम बंगालमधील आणि उन्नत आरोग्यश्री योजना आहे आंध्र प्रदेशातील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. इंडियन प्रीमियर लीग, अक्षरशः हा सुद्धा प्रश्न कधी कधी विचारला जातो की बाबा IPL चा फुल फॉर्म काय आहे? लिहून घ्या मग, इंडियन प्रीमियर लीग. तर या इंडियन प्रीमियर लीग मधील IPL मधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू, मोस्ट एक्सपेन्सिव्ह इंडियन प्लेयर विचारलेला आहे, फॉरेन प्लेयर विचारलं नाही. तर सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोण बनला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हर्षल पटेल असं त्यांचं नाव आहे. आता काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय. तुम्हाला 3-4 प्रश्न याच प्रश्नातून मी तुम्हाला सांगणार आहे. हर्षल पटेल यांना किती रुपयाला ॲक्वायर केलं आहे? तर 11.75 कोटी रुपयाला. कोणत्या टीमनं घेतलेलं आहे? तर पंजाब किंग्सनं. हे झालं सर्वात महागड्या भारतीय खेळाडूबद्दल. सर्वात महागडा फॉरेन खेळाडू कोणता आहे, बाहेरचा कोणता आहे? तर मिचेल स्टार्क. त्यांना कितीला विकत घेतलं आहे? तर 24,75,00,000ला, म्हणजे 24.75 कोटीला. कोणी विकत घेतला आहे? तर KKRने. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये एका खेळाडूचं नाव आहे हार्दिक पांड्या.
कोण बनवलं आहे याला? तर मुंबई इंडियन्सचं कॅप्टन बनवलेलं आहे. कशाबद्दल बोलण्यात येतं? IPL बद्दल. तर पर्याय क्रमांक ए मध्ये एक नाव आहे विराट कोहली. सर्वात जास्त धावा त्यांनी IPLच्या हिस्ट्रीमध्ये काढलेल्या आहेत. किती काढलेल्या आहेत? तर 7263 धावा. त्याच्यानंतर हे झालं धावांबद्दल. सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतल्या? तर युजवेंद्र चहल यांनी 187 विकेट्स. सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? IPL संदर्भात. IPL मध्ये सर्वात यशस्वी संघ किती आहेत? तर 2 आहेत, मुंबई इंडियन्स आणि CSK. दोघांनी 5-5 वेळेस IPL जिंकलेला आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 15, 17, 19 आणि 20 ला जिंकला आहे आणि CSK ने 2010, 11, 18, 21 आणि 23 ला या ठिकाणी जिंकलेला आहे. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. 26वी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फ्रान्स या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नॉर्वे या देशाचा पराभव करून डेन्मार्कमध्ये आयोजित केलेली 26वी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. जसं की तुम्हाला माहित आहे जे काही जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 आपल्या करंट अफेअर्स मराठी या यूट्यूब चॅनलची जी काही इयरबुक आहे 2023 ही या ठिकाणी 1 जानेवारी 2024 ला संध्याकाळी लॉन्च होत आहे. बऱ्याच जणांचे मला मेसेज येतात की सर याची आपण या ठिकाणी प्रिंट काढू शकता का? तर नक्कीच याची आपण प्रिंट काढू शकता, बॅक टू बॅक प्रिंट काढू शकता. याची किंमत 99 रुपये आहे. तुम्हाला पेमेंट कोठे करायचं आहे? तर 96 730 58 600 या मोबाईल नंबरला तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लगेच तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जाईल. ठीक आहे. 1 जानेवारी 2024 पर्यंत 99 रुपये ही किंमत असणार आहे. त्याच्यानंतर 150 रुपये किंमत असणार आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. नॅशनल फार्मर्स डे म्हणजेच दरवर्षी आपण राष्ट्रीय किसान दिवस, राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 23 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2023 ची थीम काय आहे? लिहून घ्या. डिलिव्हरिंग स्मार्ट सोल्युशन्स फॉर सस्टेनेबल फूड सिक्युरिटी अँड रेझिलियन्स अशा प्रकारची थीम आहे 2023 साठी. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. ताज्या आलेल्या आकडेवारीनुसार GDP मध्ये 15.7% वाटा असलेले राज्य कोणते अव्वल आलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो GDP मध्ये म्हणजे राज्याच्या GDP मध्ये 15.7% वाट्यासकट या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे. 1 नंबरला आहे महाराष्ट्र 15.7%, 2 नंबरला आहे 9.2% सह उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश ही भारतातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य म्हणून उदयास आलेलं आहे आणि 3 नंबरला आहे तमिळनाडू 9.1%. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र GDP मध्ये 15.7% वाट्यासह या ठिकाणी 1 नंबरला आहे. तर लगेच आपल्या राज्याबद्दल आपण चर्चा करूया. आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली. हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. याच्यानंतर मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. कुनो फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात असतो? लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. मी खूप वेळा रिव्हिजन घेतला आहे. कुनो काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. कोठे आहे? मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत कुनो फेस्टिवल साजरा केला जात असतो. तुम्हाला जर असं विचारलं यावर्षी कुनो फॉरेस्ट फेस्टिवलची कितवी आवृत्ती आहे? तर पहिलीच आवृत्ती आहे यावर्षी. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट लिहून घ्या. पालनपूर कुनो राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनाला चालना देणे हा कुनो महोत्सव आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. 2022 मध्ये नामिबियामध्ये आणलेल्या 8 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेला आहे. आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या. कुनो नॅशनल पार्क हे देशातील पहिले चित्ता पार्क या ठिकाणी बनलेलं आहे. सर्व गोष्टी कोणत्या राज्याशी निगडित आहेत? तर मध्य प्रदेश. तर जाता जाता आपण मध्य प्रदेश बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा.
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. नुकतीच छत्तीसगड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रमण सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रमण सिंग असं त्यांचं नाव आहे. छत्तीसगड विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मला लगेच कमेंट करून सांगा, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण या ठिकाणी नियुक्त आहे? तोपर्यंत आपण काय करूया, छत्तीसगड राज्याबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजर घाटी आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल, मुरमसिल्ली आणि कुटाघाट. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 5व्या क्रमांकाची टेनिस प्रीमियर लीग 2023 कोणी जिंकलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेंगलोर मॅव्हरिक्स. पहा थोडंसं प्रोनाउन्सिएशन अवघड आहे. बेंगलोर मॅव्हरिक्स या टीमने या ठिकाणी 5व्या क्रमांकाची टेनिस प्रीमियर लीग म्हणजे TPL म्हटलं तरी काय हरकत नाही, ती जिंकलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. IPL लिलावामध्ये पहिल्यांदाच कोणत्या महिलेने लिलावकर्त्याची भूमिका साकारली होती? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मल्लिका सागर असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोरोना JN1 चे नवीन प्रकार कोणत्या राज्यामध्ये सापडलेले आहेत? तमिळनाडू, कर्नाटक, केरळ की महाराष्ट्र? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.